आजारांची मूळ कारणं काय आहेत? चला आयुर्वेदाच्या नजरेतून समजून घेऊया. आपण आजारी का पडतो हाच तो प्रश्न आहे ज्याचं उत्तर आयुर्वेद शोधतं. आयुर्वेद म्हणतं सुरुवात आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींपासून होते, म्हणजे आपण कसं खातो यापासून. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये या 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. चला एक एक करून बघूया. अभोजनात म्हणजे उपाशी राहणं किंवा शरीराला आवश्यक तेवढा अन्नच न देणं. अजीर्णात म्हणजे पहिलं जेवण पचायच्या आत दुसरं जेवण करणं, पचनसंस्थेवर डबल लोड. आणि अतिभोजनात म्हणजे सरळ सरळ ओव्हर इटिंग, आपल्या क्षमतेपेक्षा जास्त खाणं. विषमाशनात म्हणजे जेवणाच्या वेळा न पाळणं, कधी खूप लवकर तर कधी खूप उशिरा. पण फक्त सवयीच नाही तर आपण काय खातो म्हणजे अन्नाचा प्रकारही महत्त्वाचा आहे. असात्म्य भोजन म्हणजे असं काहीतरी खाणं जे आपल्या प्रकृतीला किंवा बॉडी टाईपला सूट होत नाही. म्हणजे खूप जड, थंड, कोरडं किंवा खराब अन्न. हे गुणधर्म थेट आरोग्यावर परिणाम करतात. मग आजाराचं कारण फक्त अन्नच आहे का? नाही, आयुर्वेद याच्याही पुढे जाऊन विचार करतं. आता वळूया शरीराकडे आणि आपल्या आजूबाजूच्या घटकांकडे. त्यांचाही मोठा वाटा असतो. अगदी पंचकर्मसारखे उपचारसुद्धा जर ते चुकीच्या पद्धतीने झाले तर आजाराचं कारण ठरू शकतात. तसंच एखादा जुना आजार शरीराला आतून पोखरतो, ज्यामुळे शरीर खूप कमजोर होतं. एवढंच नाही तर ठिकाण, वेळ आणि ऋतूंमधले बदलसुद्धा आपल्या शरीरावर परिणाम करतात. आणि महत्त्वाचं म्हणजे नैसर्गिक वेगानं अडवणं, शरीराचे सिग्नल्स इग्नोर करणं, हेही एक कारण आहे. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? चला या सगळ्याला जोडून पाहूया. थोडक्यात काय तर आपल्या खाण्याच्या सवयी, अन्न आणि आपलं शरीर पर्यावरण या सगळ्यांचा बॅलन्स महत्त्वाचा आहे. म्हणजे आरोग्य म्हणजे फक्त आजार नसणं नव्हे तर या सगळ्या गोष्टींमधलं एक सुंदर संतुलन आहे, नाही का?